घेतलेला निर्णय हा शाश्वत आणि घटनेला धरून आहे असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर निर्णय देताना नार्वेकरांनी हे विधान केलंय। नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात दोन्ही गट कोर्टात गेले, त्यावर कोणतीही घटनाबाह्य प्रक्रिया झालेली नाही असं नार्वेकरांनी म्हटलंय। मुंबईतील लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य, उत्तर मध्य मुंबईच्या जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे, मात्र ठाकरे गट यातल्या कोणत्याही दोनच जागा देण्यास तयार आहे, त्यामुळे तिढा निर्माण झालाय। खासदार गजानन कीर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी संजय निरुपम आग्रही आहेत, त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद सुरू आहेत। तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरून चर्चा करण्यात आली। ज्या जागांवर वाद आहे त्या जागांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे, त्यामुळे त्या जागा वाटप अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। चर्चेला वेग येणार आहे। लवकरच मवियाचं जागा वाटप अंतिम होणार असल्याची माहिती कळली। भाजपनं मुख्यमंत्रीपदासाठी दिलेला शब्द पाळला नाही, अमित शहांनी दिलेलं वचन पाळलं नाही आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात केला। भाजपच्या हुकुमशाहीच्या आम्ही विरोधात असल्याचं ठाकरेंनी पुन्हा ठणकावून सांगितलं। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर दोघांची भेट झाली। शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी या लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचाच दावा सांगितला, तर दुसरीकडे नारायण राणेंनीही या मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला। तेव्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून दोघांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे।